नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चालू घडामोडी या सेक्शनमधील पुरस्कार हा सेक्शन बघणार आहोत. 2026मध्ये पद्म पुरस्कार किती लोकांना दिले हे बघूयात. 2026मध्ये एकूण 131 जणांना पद्म पुरस्कार दिले गेले. त्यामध्ये 19 महिला आहेत, 6 विदेशी व्यक्ती आहेत आणि 16 व्यक्तींना मरणोत्तर हा पुरस्कार दिला गेला आहे. आणि सर्वाधिक 15 पुरस्कार हे महाराष्ट्रातील व्यक्तींना मिळालेले आहेत. आता पद्मविभूषण हे 5 व्यक्तींना दिले गेले आहेत, पद्मभूषण हे 13 व्यक्तींना दिले गेले आहेत आणि पद्मश्री हे पुरस्कार 113 व्यक्तींना दिले आहेत. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आता पद्मविभूषण मिळालेले 5 व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल माहिती घेऊयात. पहिले आहेत धर्मेंद्र देओल, जे की कला क्षेत्राशी संबंधित आहेत. दुसरे आहेत के.टी. थॉमस, जे की सार्वजनिक व्यवहार या विषयाशी संबंधित आहेत. तिसरे आहेत एन राजम, जे कला क्षेत्राशी संबंधित आहेत. चौथे आहेत पी नारायणन, साहित्य आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. आणि पुढील आहेत व्ही.एस. अच्युतानंदन, जे सार्वजनिक व्यवहार या विषयाशी संबंधित आहे आणि त्यांना हा पुरस्कार मरणोत्तर मिळालेला आहे. बघा पुढचा पुरस्कार बघा, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. 2026चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कुणाला मिळाला आहे? यान शुआंगजी यांना मिळालेला आहे. ते काय आहेत? ते तैवानचे लेखक आहेत आणि त्यांच्या तैवान ट्रॅव्हलॉग या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि या कादंबरीचा अनुवाद कोणी केलेला आहे? तर लिन किंग यांनी या कादंबरीचा अनुवाद केलेला आहे. आणि असा सन्मान मिळवणारी ही पहिलीच मॅन्डरीन चायनीज अनुवादित कादंबरी ठरलेली आहे. बघा पुढचा पुरस्कार बघा, संयुक्त राष्ट्राचे काही पुरस्कार बघणार आहोत या ठिकाणी आपण. संयुक्त राष्ट्र बघा, UN पीस कीपिंग अवॉर्ड 2025-26 हा भारताचे 2 शांतिरक्षक आहेत, त्यांना मिळालेला आहे. पहिले आहेत हरभजन सिंग आणि दुसरे आहेत सुजित कुमार प्रधान. या दोघांनाही हा पुरस्कार मरणोत्तर मिळालेला आहे. UNचा दुसरा पुरस्कार मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर हा पुरस्कार मेजर अभिलाषा बराक यांना मिळालेला आहे आणि हा मान मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय अधिकारी आहेत. बघा पुढे बघा, UN सेक्रेटरी जनरल अवॉर्ड हा जो पुरस्कार आहे तो जेंडर कॅटेगरीमध्ये मेजर स्वाती शांताकुमारी यांना मिळालेला आहे. बघा चांद्रयान 3ला एक विशेष सन्मान मिळालेला आहे. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड ॲस्ट्रोनॉटिक्स तर्फे गोल्ड अवॉर्ड मिळालेला आहे. कोणाला? चांद्रयान 3ला मिळालेला आहे. बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले आंतरराष्ट्रीय सन्मान या ठिकाणी बघणार आहोत. पहिला सन्मान आहे ॲग्रिकोला मेडल. हे कुणातर्फे मिळाले आहे? अन्न आणि कृषी संघटना यामार्फत त्यांना ॲग्रिकोला हे मेडल मिळालं आहे. आणि हे कशासाठी मिळालं आहे? तर शाश्वत शेती आणि ग्रामीण विकासासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. बघा पुढचा पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ रॉयल नॉर्वेजियन हा नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान आहे आणि हा नरेंद्र मोदी यांना मिळालेला 32वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. 32वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान जो की ग्रँड क्रॉस ऑफ रॉयल नॉर्वेजियन आहे, तो पुरस्कार 32वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. पुढचा पुरस्कार बघूया, रॉयल ऑर्डर ऑफ द पोल स्टार हा स्वीडनचा पुरस्कार आहे. हा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान आहे आणि तो नरेंद्र मोदींना मिळालेला 31वा जागतिक सन्मान आहे. बघा पुढचा बघा, स्पीकर ऑफ द नेसेट मेडल हा इस्रायलचा सर्वोच्च संसदीय सन्मान मिळवणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच जागतिक नेते ठरलेले आहे. हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघूया, पुलित्झर पुरस्कार 2026. पुलित्झर पुरस्कार 2026 इलस्ट्रेटेड रिपोर्टिंगसाठी आनंद आरके आणि
सुपर्णा शर्मा जे भारतातील आहे, या दोघांना पुलित्झर पुरस्कार 2026 मिळालेला आहे. कशासाठी? इलस्ट्रेटेड रिपोर्टिंगसाठी मिळालेला आहे. आणि इंटरनॅशनल रिपोर्टिंगसाठी अनुराधा घोषाल यांना पुलित्झर पुरस्कार मिळालेला आहे. व्हिटली अवॉर्ड 2026 कुणाला मिळालेला आहे? प्रवीण शेख यांना मिळालेला आहे. त्यांनी इंडियन स्कीमर नावाच्या पक्षाचं संवर्धन केलं आहे, त्यामुळे त्यांना हा मिळालेला आहे पुरस्कार. व्हिटली अवॉर्डला ग्रीन ऑस्कर देखील म्हटलं जातं. दुसरे आहेत बरखा सुब्बा, त्यांनी हिमालयीन सॅलॅमेंडर याचं संवर्धन केलं आहे, त्याच्यासाठी त्यांना व्हिटली अवॉर्ड मिळालेला आहे. गोल्डमन एन्व्हायरमेंटल प्राइज 2026 हा 6 खंडांमधील 6 महिलांना हा पर्यावरणाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा गोल्डमन एन्व्हायरमेंटल प्राइज 2026 हा मिळालेला आहे. हे वेगळेपण आहे या पुरस्काराचं, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ज्ञानपीठ पुरस्कार 2025 या पुरस्काराची ही 60वी आवृत्ती होती. भारताचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे ज्ञानपीठ पुरस्कार, आणि तो कोणाला मिळालेला आहे? आर वैरामुथू या तामिळ कवी यांना मिळालेला आहे. 2026चा बाफ्टा अवॉर्ड, बाफ्टा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? बेस्ट चिल्ड्रन अँड फॅमिली श्रेणीमध्ये बुंग या चित्रपटाला मिळालेला आहे. बुंग हा चित्रपट मणिपुरी चित्रपट आहे, आणि या श्रेणीत गौरवलेला हा पहिलाच भारतीय चित्रपट आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढचा पुरस्कार बघा, ऑस्कर पुरस्कार 2026 यामध्ये बेस्ट पिक्चर अवॉर्ड कोणाला मिळाला? वन बॅटल आफ्टर अनादरला मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मायकल जॉर्डन यांना मिळाला, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जेसी बकले यांना मिळाला. बघा, साहित्य अकादमी पुरस्कार 2026 हिंदीमधील साहित्य अकादमी पुरस्कार ममता कालिया यांना मिळाला. त्यांच्या जीतेजी इलाहाबाद या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. आणि मराठीमधील पुरस्कार राजू बाविस्कर यांना मिळाला. त्यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मकथेसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 हा नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांना मिळाला आहे, आणि 2026ची ही पुरस्काराची 5वी आवृत्ती आहे. 2026चा एबेल पुरस्कार म्हणजेच गणितातील नोबेल असं देखील या नावाने देखील हा पुरस्कार ओळखला जातो. एबेल पुरस्कार गर्ल्ड फाल्टिंग्ज यांना मिळालेला आहे, आणि ते जर्मन गणितज्ञ आहेत. पुढचा पुरस्कार बघूयात, मेटा लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 2026 तो अमोल पालेकर यांना मिळालेला आहे. ते काय आहेत? ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. बघा, स्वच्छता पंधरवडा किंवा स्वच्छता पखवाडा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? पारादीप पोर्ट ऑथॉरिटी, भारताचे सर्वात स्वच्छ बंदर म्हणून त्यांना प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. प्रजासत्ताक दिन 2026 मधील सर्वोत्तम चित्ररथ हा त्याचा प्रथम पुरस्कार महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाला मिळालेला आहे, आणि या चित्ररथाचा विषय होता गणेश उत्सव. लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2026 स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर कोणाला मिळाला आहे? कार्लोस अल्कराज, स्पेनचा खेळाडू आहे हा. त्याचप्रमाणे स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर आर्यना सबालेन्का, बेलारूसची खेळाडू आहे, तिला मिळालेला आहे हा पुरस्कार. शौर्य पुरस्कार 2026चे शौर्य पुरस्कार बघूया. शांतताकालीन शौर्य पुरस्कार, शांतताकालीन शौर्य पुरस्कार अशोक चक्र, कीर्तिचक्र आणि शौर्य चक्र असे 3 पुरस्कार असतात. यावर्षी अशोक चक्र 1 व्यक्तीला मिळालेला आहे. त्याचप्रमाणे कीर्तिचक्र 3 व्यक्तींना मिळालं आहे, आणि शौर्य चक्र 13 व्यक्तींना मिळालेलं आहे.
2026चा अशोक चक्र पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना मिळालेला आहे. हा देशातील शांतताकालीन सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. शुभांशु शुक्ला यांच्याबद्दल जर माहिती घ्यायची म्हटलं तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ठरून त्यांनी इतिहास घडवलाय बघा. इंदिरा गांधी शांतता निःशस्त्रीकरण व विकास पुरस्कार 2025 हा 38वा पुरस्कार ग्रासा माशेल यांना मिळालेला आहे. त्या मोझांबिकच्या आहेत. त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. गोदावरी गौरव पुरस्कार 2026चा कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांच्यातर्फे दिला जातो. गोदावरी गौरव पुरस्कार अभिनय व पर्यावरण क्षेत्रामध्ये सयाजी शिंदे यांना दिलेला आहे आणि मराठी रंगभूमीसाठी प्रशांत दामले यांना दिलेला आहे आणि विज्ञान क्षेत्रासाठी डॉक्टर अनिरुद्ध पंडित यांना हा पुरस्कार दिला आहे. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 हा पुरस्कार बघा 23 जानेवारी रोजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिवशी या पुरस्काराची घोषणा करण्यात येते. त्याचप्रमाणे विशेष बाब म्हणजे 23 जानेवारी हा राष्ट्रीय पराक्रम दिन म्हणून 2021 पासून साजरा केला जातो बघा. आता वैयक्तिक श्रेणीमध्ये हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना मिळाला आहे आणि संस्थात्मक श्रेणीमध्ये सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांना हा पुरस्कार मिळाला आहे. 2026चा गोल्डन ग्लोब पुरस्कार हा 83वा आहे आणि त्याच्यामधील सर्वोत्कृष्ट चित्रपट हॅमनेट हा आहे. ग्रॅमी पुरस्कार 2026 ग्रॅमी पुरस्कार हा संगीत आणि रेकॉर्डिंगच्या जगातला ऑस्कर पुरस्कार मानला जातो. 2026चे हे पुरस्कार 68वे पुरस्कार आहेत. यामध्ये अल्बम ऑफ द इयर हा पुरस्कार बॅड बर्ना या अल्बमसाठी मिळालेला आहे आणि सर्वोत्कृष्ट ऑडिओबुक कथन आणि कथाकथन रेकॉर्डिंग पुरस्कार कुणाला मिळाला आहे? दलाई लामा यांना त्यांच्या मेडिटेशन द रिफ्लेक्शन ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा या अल्बमसाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे बघा. जागतिक अन्न पुरस्कार 2026चा 57वा पुरस्कार आहे. तो ग्लोबल हार्मनायझेशन इनिशिएटिव्ह यांना मिळालेला आहे. याचाच शॉर्ट फॉर्म GHI असा देखील आहे. कधी कधी परीक्षेत शॉर्टकट GHI असा देखील विचारू शकतात, त्यामुळं GHI देखील लक्षात ठेवायचं आहे. सरस्वती सन्मान 2026 35वी आवृत्ती आहे पुरस्काराची. कुणाला मिळालेला आहे तर रामकुमार मुखोपाध्याय त्यांच्या हरा पार्वती कथा या कादंबरीसाठी मिळालेला आहे आणि रामकुमार मुखोपाध्याय हे बंगाली लेखक आहेत. 2024चा सन्मान साधू भद्रेश दास यांच्या स्वामीनारायण सिद्धांत सुधा या ग्रंथासाठी देण्यात आला होता बघा. BCCI नमन पुरस्कार 2026 सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पॉलिओमरिगर पुरस्कार शुभमन गिल यांना मिळालेला आहे. हा त्यांना दुसऱ्यांदा मिळाला आहे आणि यापूर्वी 2023मध्ये त्यांना पहिल्यांदा हा पुरस्कार मिळाला होता. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला क्रीडापटूचा पुरस्कार स्मृती मानधना यांना मिळालेला आहे आणि त्यांना हा 5व्यांदा मिळालेला आहे. CK नायडू जीवन गौरव पुरस्कार रॉजर बिन्नी यांना आणि राहुल द्रविड यांना मिळालेला आहे. तसेच BCCIचा महिला श्रेणीतील जीवन गौरव पुरस्कार मिताली राज यांना मिळालेला आहे. काही महत्त्वाचे पुरस्कार बघूयात आपण. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार संग्राम जगताप यांना मिळालेला आहे. प्रित्झर पुरस्कार जो वास्तुशास्त्रातील पुरस्कार आहे तो स्मिलजान रॅडिक चिलीचे आहेत त्यांना मिळालेला आहे. लीजन ऑफ ऑनर फ्रान्सचा पुरस्कार आहे तो जावेद अशरफ यांना मिळाला आहे. पुण्यभूषण पुरस्कार डॉक्टर अभय फिरोदिया यांना मिळाला आहे. स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026
हा कावेह मदानी यांना मिळालेला आहे. समुराई सन्मान जापानी मार्शल आर्ट संदर्भात हा जो पुरस्कार आहे तो के पवन कल्याण, जे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते एक सिने अभिनेते देखील आहेत, त्यांना मिळालेला आहे. टायलर पर्यावरण पुरस्कार तो कुणाला मिळाला आहे? टोबी कियर्स, ते अमेरिकेचे आहे, त्यांना मिळाला. पद्मपाणी पुरस्कार इलयाराजा यांना मिळालेला आहे. स्टार्टअप लीडर श्रेणी पुरस्कार महाराष्ट्र राज्य यांना मिळालेला आहे. भारतेंदू हरिश्चंद्र जीवन गौरव पुरस्कार नमिता गोखले यांना मिळालेला आहे. पुढचा पुरस्कार बघा, ट्रान्सफॉर्मेशनल लीडर ऑफ द इयर पुरस्कार जय शाह यांना मिळालेला आहे. विज्ञान रत्न पुरस्कार मरणोत्तर जयंत नारळीकर यांना मिळालेला आहे. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार सुप्रिया साहू यांना मिळालेला आहे. मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेद यांना मिळालेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना मिळालेला आहे. 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा हर्षवर्धन सदगीर यांनी जिंकलेली आहे. पहिला साहित्यभूषण पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना मिळालेला आहे. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा रा.र. बोराडे यांना मिळालेला आहे. इस्रायलचा शांतता पुरस्कार हा 2025चा आहे, तो डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेला आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार 2025 वर्षा देशपांडे यांना मिळालेला आहे. हा पुरस्कार देखील महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदीप कोकरे यांना मिळालेला आहे. 44वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा नितीन गडकरी यांना मिळालेला आहे. गोल्ड मर्क्युरी पुरस्कार हा दलाई लामा यांना मिळालेला आहे. व्ही.के. गोकाक पुरस्कार आनंद पाटील यांना मिळालेला आहे. आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार डॉक्टर हिमांशु कुलकर्णी यांना मिळालेला आहे. अशा प्रकारे आपण महत्त्वाचे पुरस्कार बघितलेले आहेत. धन्यवाद.